नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडी 2030 मधील महत्त्वाच्या घटकांवर वन लाइनरमध्ये रिव्हिजन घेत आहोत। त्यामधील महत्त्वाचे घटक आपण घेतलेले, त्यामधील हा पार्ट 2 आहे। जर एक बघितला नसेल तर अगोदर तो बघून घ्या। हा पार्ट 2 असेल आणि अजून एक पार्ट 3 असेल, ठीक आहे। तर चला मग सुरू करूया। दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात नोबेल पुरस्कार मिळतात। वितरण 10 डिसेंबरला होते। स्वीडन रसायनशास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कार दिला जातो। रक्कम 8 कोटी आहे। तर मित्रांनो, ही रक्कम वाढवलेली आहे, 8 कोटी रुपये केलेली आहे, तर तेही लक्षात घ्या। यामध्ये वैद्यकशास्त्र 2023च्या पुरस्कारांमध्ये वैद्यकशास्त्र कॅरोटिना केरिओ वेसमन mRNA कोरोना लसी संबंधित दिलेले त्यांना। भौतिकशास्त्रामध्ये पियरे हेलियर फेरेन्स यांना, तर साहित्यामध्ये जॉन फोर्स यांना मिळाला, ते नॉर्वे देशाचे आहेत। आणि शांततामध्ये नर्गिस मोहम्मदी यांना मिळाला। नोबेल मिळवणाऱ्या इराणच्या दुसऱ्या महिला आहेत त्यामध्ये पहिल्या महिला या शिरीन होत्या। अर्थशास्त्र क्लॉडिया गोल्डिंग यांना लिंग गुणोत्तरातील असमानता या संदर्भात त्यांना अर्थशास्त्रामधील नोबेल मिळालेला आहे। विष्णुदास भावे गौरव पुरस्कार 2023चा 56वा प्रशांत दामले यांना मिळाला। तर विष्णुदास भावे गौरव पुरस्कार याची जी रक्कम आहे ती 25,000 रुपये आहे। प्रशांत दामले हे नाट्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष देखील आहेत। पहिली प्रादेशिक जलद वाहतूक सेवा दिल्ली ते मेरठ। रॅपिड एक्स ही नवी सेमी हायस्पीड प्रवासी परिवहन व्यवस्था आहे। समलिंगी विवाहास मान्यता देणारा पहिला देश नेदरलँड। तर मित्रांनो, हा प्रश्न मी यासाठी घेतला की हा प्रश्न आता TCSच्या एका परीक्षेमध्ये विचारला होता, त्यामुळे घेतलेला आहे। लेक लाडकी योजना ही 10 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाली। जागतिक भूक निर्देशांक याची सुरुवात 2006 मध्ये झाली। तर भारताचा 2023व्या वर्षी 111वा क्रमांक आहे। 1 तारीख 1 तास स्वच्छता उपक्रम 1 ऑक्टोबर 2023 पासून स्वच्छता ही सेवा थीम कचरामुक्त भारत आहे। 2 ऑक्टोबर हा स्वच्छता आठवडा म्हणून साजरा केला जातो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा दक्षिण अमेरिकेत आहे, जो 19 फूट आहे। राम सुतार यांनी बनवला। तर हैदराबाद येथील 125 फुटी जगातले सर्वात उंच पुतळा आहे। इस्रायल आणि हमास हल्ल्यामध्ये हमासमध्ये त्या हल्ल्याचं नाव ठेवलं होतं अल अक्सा स्टॉर्म। मोहम्मद डफ हे त्या हल्ल्याचे प्रमुख होते। तर इस्रायलमधील हल्ल्याचं नाव होतं आयरन स्वार्ड, जे बेंजामिन नेतन्याहू यांनी ते नाव दिलं होतं। इस्रायल हल्ल्यातून भारतीयांना परत आणण्यासाठी भारताने ऑपरेशन अजय चालवले होते। बिहार जातीनिहाय जनगणना करणारे पहिले राज्य ठरले आहे। तर बिहारमध्ये आरक्षणाचा टक्का हा 75% झालेला आहे, तोही तुम्ही लक्षात घ्या। कांतेनी अम्मा पोस्टल गर्ल म्हणून प्रसिद्ध आहेत। तर वयाच्या 96व्या वर्षी 10वीची परीक्षा दिली त्यांनी, त्यामुळे त्यांना मार्क 98 आले। अक्षरवलम या योजनेअंतर्गत त्यांनी परीक्षा दिली होती। प्रो कबड्डी लीग 2023 मधील सर्वात महागडा खेळाडू पवन सिंग सेहरावत 2,60,00,000 रुपयांची बोली लागली होती या खेळाडूवरती। तेलुगू टायटन यांनी याला खरेदी केली। त्याचं टोपण नाव आहे हाय फ्लायर। ग्लोबल इंडियन अवॉर्ड मिळवणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर सुधा मूर्ती। मॅडम कमिशनर या पुस्तकाचे लेखक मीरा बोरवणकर यांनी लिहिले। हे पुस्तक खूपच मध्ये चर्चेत होतं। त्यांनी खूप मोठ्या राजकीय नेत्यांवर टीका केली होती, त्यामुळे हे पुस्तक महत्त्वाचे लक्षात घ्या। न्यूझीलंडचे नवीन पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्झान हे आहेत। वन नेशन वन स्टुडंट याच्यासाठी अपार क्रमांक लागू करण्यात येणार आहे, म्हणजे जो आदर्शसारखा असणार आहे। महसा अमिनीला युरोपीय महासंघाचा सर्वोच्च मानव अधिकार पुरस्कार देण्यात आलेला आहे। गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील धोरडो गावाला संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा पुरस्कार दिला आहे। तेथे रण उत्सव देखील साजरा केला जातो। बघा, रण उत्सव कुठे साजरा केला जातो हा खूप वेळा प्रश्न आलेला आहे। तर तेच जे धोरडो गाव आहे त्याला सध्या संयुक्त राष्ट्राचा जागतिक पर्यटन संघटनेचा पुरस्कार मिळाला आहे सर्वोत्कृष्ट गाव म्हणून। बारामती रेशीम कोष मार्केट हे ई-नाम प्रणालीद्वारे 100% ऑनलाईन काम करणारे देशातील पहिले मार्केट आहे। राज्यातील शेतमालाला किफायतशीर भाव मिळावा या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची निवड झाली। तर पाशा पटेल हे पहिल्यापासूनच येतं, फक्त पाशा पटेल हे नाव लक्षात घ्या। भारताबाहेरील वाढत्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हे विरोधात CBIने देशभर चक्र 2 हे मिशन सुरू केले होते। 25 नोव्हेंबर 2023 रोजी 25 मिनिटं तेजसमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरारी घेतली। तर स्वदेशी विमानातून भरारी घेणारे ते पहिले पंतप्रधान ठरले होते। तर मित्रांनो, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए।
PM विश्वकर्मा योजनेचा लाभ 18 प्रकारच्या लाभार्थ्यांना व कामगारांना आणि शिल्पकारांना मिळणार आहे. तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 18 प्रकारच्या लाभार्थ्यांना मिळणार आहे, हे लक्षात घ्या. फेरफार नोंद करण्यासाठी हक्क प्रणाली राबवली जाते. तर यामध्ये भूमी अभिलेख विभागाने ही प्रणाली राबवली आहे. माय रशिया वॉर ऑर पीस मिखाईल मिश्किन यांनी हे पुस्तक रशिया आणि युक्रेन हल्ल्यादरम्यान लिहिले. 2023चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळाला. 2023च्या G20चे अध्यक्षपद भारताकडे असून या काळात एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य ही संकल्पना भारतातर्फे राबविण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत संपूर्ण सर्वेक्षणाच्या कामात बीड जिल्हा देशात अव्वल ठरला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी निवृत्त सनदी अधिकारी सुरेश काकाणे यांची नियुक्ती करण्यात आली. 30 दिवसांच्या आत RBI विनिमय बँकेने तक्रारीचे निवारण न केल्यास किंवा समाधानकारक उत्तर न दिल्यास लोकपालकडे तक्रार दाखल करता येते. त्यासाठी RBIने लोकपाल एकात्मिक योजना आणली आहे. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ खूप फास्ट वाटत असेल तर तुम्ही म्यूट करून शक्यतो तुम्हीच वाचा. तुम्ही वाचल्यामुळे जास्त तुमच्या लक्षात येईल. जास्त व्हिडिओ लांब होऊ नये या उद्देशाने मी खूप फास्ट वाचतो. एक तर तुम्ही स्लो करून ऐका किंवा म्यूट करून तुम्ही स्वतः वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुढचा प्रश्न घेऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदींना 2023मध्ये मिळालेले पुरस्कार: ऑर्डर ऑफ द नाईल इजिप्त देशाकडून मिळाला, ऑर्डर ऑफ द ऑनर ग्रीस देशाकडून मिळाला, लीडर ऑफ ऑनर फ्रान्स देशाकडून मिळाला. तर इक्बाल पुरस्कार हा पलाऊ प्रजासत्ताक या देशाकडून मिळालेला आहे. जानेवारी महिन्यातील वृत्तपत्र माहितीनुसार 2023मध्ये 293 महिलांना व्यावसायिक वैमानिक परवाना दिला गेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष रजनीश शेठ तर महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर हे आहेत. 2023 भारत आणि श्रीलंका मित्रशक्ती सराव पुणे औंध येथे पार पडला. उत्तराखंड हे समान नागरिक कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले. शक्तिपीठ महामार्ग 12 जिल्ह्यातून जातो. तो 760 किमीचा आहे मार्ग असणार आहे. भारत हे हम मुंजाल श्रॉफ आणि टिळक शेट्टी यांनी काढलेली मालिका आहे. जी चर्चेतील मालिका होती, त्यामुळे हे लक्षात घ्या. भारत हे हम मुंजाल श्रॉफ आणि टिळक शेट्टी यांनी काढलेली मालिका आहे. नरगिस मोहम्मदी ज्यांना नोबेल मिळाला 2023चा, त्या इराण मानव विकास कार्यकर्ते आहेत. व्हाईट टॉर्चर हे पुस्तक त्यांनी लिहिले. डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट सेंटरच्या त्या उपाध्यक्ष आहेत. 2023चा 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार वहिदा रहमान यांना मिळाला. सध्या जगामध्ये नव्या खंडाचा शोध लागला आहे. या नव्या 8व्या खंडाचे नाव झिलेंडिया ठेवण्यात आले आहे. तर जे पहिले 7 खंड आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे कोणते. तर 2023चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार रवी कन्नन जे की आसामचे आहेत त्यांना मिळालेला आहे. पंकज अडवाणीने 26 आणि 27वे जगत जेतेपद बिलियर्ड्स प्रकारात जिंकले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठिकाण गोवा या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडाचे स्पर्धेचं ठिकाण गोवा हे होते. यामध्ये ब्रीदवाक्य गेट सेट गोवा यामध्ये महाराष्ट्र प्रथम स्थानी आहे. त्यामध्ये एकूण 288 जिंकले. त्यामध्ये गोल्ड 80, सिल्वर 69 तर कांस्य 79. अशा प्रकारे उत्तम कामगिरी महाराष्ट्राने मिळवली. वीरदास एमी अवॉर्ड 2023चा बेस्ट युनिक कॉमेडी गटातील वीरदास लेंडिंग कॉमेडी यांना मिळाला. फातिमा बेबी सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश मीरासाहेब फातिमा बेबी यांचे 96 वर्षी निधन झाले. दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषक शहर ठरले आहे. सन 1919मध्ये भारतातील पहिली विधान परिषद मुंबई या प्रांतात स्थापन झाली. भरती प्रक्रियेत ड्रेस कोड लागू करणारे पहिले राज्य कर्नाटक. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2023 डॉक्टर यशवंत मनोहर यांना देण्यात आला. तर मित्रांनो, भरती प्रक्रियेत ड्रेस कोड लागू करणारे पहिले राज्य कर्नाटक आहे. तर हे तुम्ही यावरूनही लक्षात घेऊ शकता की कर्नाटकमध्ये काही मुलींनी बुरखा घालून परीक्षेला गेल्या होता. त्यावेळेस त्यांची चेकिंग करताना त्यांना बुरखा काढायला लावला होता. त्यावेळेस ते प्रकरण खूप गाजलं होतं. ते बुरखा काढत नव्हत्या, तर ते खूप आंदोलन वगैरे झाले होते त्यावेळेस त्यावरून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता की कर्नाटकमध्ये ड्रेस कोड लागू केलेलं आहे आणि ते पहिलं राज्य ठरलेलं आहे ड्रेस कोड लागू करणारं. भारताचे 12वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया यांची नियुक्ती झाली. विश्व साहित्य संमेलन ठिकाण लक्षद्वीप जहाजावर झाले. अध्यक्ष अजय चिटणीस. संकल्पना भारतीय सागरी सुरक्षा व जलवाहतूक. प्रलय क्षेपणास्त्र जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र. बिहारमध्ये 50% वरून 75% आरक्षण झाले. सर्वाधिक आरक्षण असणारे राज्य बनले आहे बिहार. लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार सुरेश वाडकर यांना मिळाला. देशातील पहिली मेट्रो आणि पहिली अंडर वॉटर मेट्रो सुरू करण्याचा मान कोलकाता शहराला मिळाला. हुगळी नदीवरील ही मेट्रो ट्रेन धावणार आहे.
हॉल ऑफ फेम खेळाडूंची संख्या सध्या 112 झाली आहे. त्यामध्ये डायना एडिलजी ह्या पहिल्या महिला क्रिकेटर ठरल्या आहेत. राज्यातील 3 समूह विद्यापीठ डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई, हैदराबाद सिंध नॅशनल विद्यापीठ मुंबई आणि कर्मवीर भाऊराव पाटील सातारा हे राज्यातील 3 समूह विद्यापीठ आहेत, हे लक्षात घ्या. प्रेसिडेंटल कलर हा सशस्त्र दलातील कोणत्याही तुकडीला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान म्हणजेच राष्ट्रपती का निशाण म्हणून ओळखला जातो. या वर्षीचा प्रेसिडेंट कलर पुरस्कार वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांना हा सन्मान मिळालेला आहे. सचिन तेंडुलकरचा पुतळा जो 1 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती स्थापित करण्यात आला. उद्घाटन एकनाथ शिंदे यांनी केले. 22 फुटांचा हा पुतळा ब्रांझ या धातूपासून बनलेला आहे. हा पुतळा मुंबई क्रिकेट संघाद्वारा निर्मित करण्यात आला. शिल्पकार प्रमोद कांबळे आहेत जे अहमदनगरचे, त्यांचं मूळ गाव अहमदनगर आहे. फिरकीपटू शेन वॉर्नला फटका मारतानाचा हा पुतळा म्हणजे त्या स्थितीत हा पुतळा आहे, लक्षात घ्या. तर मित्रांनो, हे होतं भाग 2. याची PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये उपलब्ध आहे. आणि सराव पेपरसाठी तुम्ही वेबसाईटवरती भेट द्या, तिथे मोफत सराव पेपर आहेत, त्याचाही तुम्ही वापर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, मित्रांनाही शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.